महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नंदुरबार जिल्ह्यातून वाहणारी तापी नदीकाठावरील 8 वाळू घाटांच्या लिलावासाठी उद्या बोली प्रक्रिया होणार आहे. वाळू उत्खननांमुळे नंदुरबार महसूल विभागाच्या उत्पादनात प्रचंड मोठी वाढ होणार आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर वाळू घाटांची बोली लागत असल्याने यंदा बोली उच्चांक गाठण्याची शक्यता. मात्र नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी प्रशासनाने लक्ष ठेवणार का? तापी नदीकाठावरील नंदुरबार जिल्ह्यातील 8 वाळू घाटांच्या लिलावाला 5 मार्च रोजी सुरुवात होणार असून यंदाच्या लिलावाकडे ठेकेदार आणि व्यावसायिकांचे विशेष लक्ष लागले आहे. बांधकाम क्षेत्रात वाळूला मोठी मागणी असल्याने ब्लॅक गोल्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यवसायात मोठी स्पर्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यंदा घाटांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आल्यामुळे लिलावातील बोली मोठ्या रकमेपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाळू उत्खननातून शासनाला महसूल मिळत असला तरी पर्यावरण संरक्षणाची मोठी जबाबदारी प्रशासनासमोर उभी राहणार आहे. नियमांचे पालन करून मर्यादित व सुरक्षित उत्खनन होणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अनेकदा नियमांना बगल देत नदीपात्रात मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्यामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे यंदाच्या वाळू घाट लिलावात महसूल वाढीसोबतच पर्यावरण संरक्षणाची दुहेरी कसोटी प्रशासनासमोर असणार आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी दर्शन राजपूत, नंदुरबार.